शिवसेनेचे नेते आज सचिन अहिर बारामती दौऱ्यावर आहेत। आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता। आपल्यासोबत संपर्क करून सचिन अहिर सर काय आयोजित केला होता, काय सांगायचं? आज सर्व पक्षातले जे प्रमुख पदाधिकारी बारामती लोकसभेमध्ये आहेत, मग जिल्हा प्रमुख पासून तालुका प्रमुख पासून युवा महिला जे सर्व संघटनेचे जे प्रमुख पदाधिकारी आहे ह्यांची एक बैठक या अगोदर सुप्रियाताईंबरोबर झाली होती आणि विशेषतः पवार साहेबांच्या उपस्थितीत एक बैठक व्हावं, मार्गदर्शन व्हावं आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना चैतन्य मिळेल या भावनेतूनच आमच्या सर्व जिल्हा प्रमुखांची इच्छा होती। काळजीने तो पुढाकार घेतला आणि आज ही बैठक पार पडली आणि आता तुम्ही पाहिलं असेल की कार्यकर्त्यांचा उत्साह आहे। म्हणजे अनेक कार्यकर्ते मला बोलले 20 वर्ष आम्ही कधी साहेबांच्या जवळ गेलो नाही, आज तरी जाऊ द्या, काय 30 वर्ष आहे। म्हणजे एवढा मोठा जो संघर्ष होता आज तो त्यातून हा जी महाविकास आघाडी झाल्यानंतर पण कार्यकर्त्यांच्या खऱ्या अर्थाने मनोमिलन मला वाटते होणं गरजेचं आणि अशा एका व्यक्तिमत्वाला ज्यावेळी ते कधी पाहू शकत नव्हते त्यांना आज जवळून भेटून संवाद करून त्यांचा मार्गदर्शन घेऊन आणि त्यांच्यातून पण स्वर्गीय बाळासाहेब आणि त्यांच्यातली काय साम्यता होती, काय त्यांची दोस्ती होती हे देखील त्यांच्या मार्गदर्शन आल्यानंतर मला असं वाटते प्रत्येक शिवसैनिक हा आता उठल्याशिवाय किंवा ताकदीने लढल्याशिवाय राहणार नाही। कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे? कारण आम्ही एक समन्वय समिती मुंबईच्या स्तरावरती आम्ही या निमित्ताने आम्ही करतोय, तालुकानिहाय आम्ही समिती करतोय। विशेषतः ज्या तालुक्यामध्ये नगरपालिकेमध्ये आमची संख्या जास्त आहे, मग दौंडसारख्या शहरामध्ये असेल किंवा पुरंदरमध्ये असेल शहरी भागामध्ये, त्या व्यतिरिक्त बाकी बारामती तालुका असेल, विशेषतः पुरंदर आणि त्याच्यानंतर खडकवासला आणि मुळशी भोरवेला या भागांमध्ये पण देखील एक वेगळी आखणी करतोय। हवेलीचा खालचा भाग त्याच्यामध्ये काय आपल्याला आखणी करायची आहे आणि कुठे कुठे जिकडे आमची जी जास्त संघटनेची जी ताकद आहे आणि इंदापूर असेल दौंड असेल या सर्व ठिकाणी मायक्रोस्कोपिक करायचं आणि मी आज सूचना दिलेले सर्व जिल्हा प्रमुखांनी की तुमचा वैयक्तिक दौरा करा, जे गावं आपल्याला मांडणार आहेत, स्वर्गीय बाळासाहेबांना मांडणार आहेत, उद्धवजींना मांडणार आहे, त्यांच्यापर्यंत प्रत्येक जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आणि सर्व संघटनेच्या लोकांनी पोचलं पाहिजे आणि उद्धव साहेबांचा निरोप आहे हे सांगण्यासाठी तिकडे तिथपर्यंत पोचलं पाहिजे आणि मग ते गाव आखणीचं पण दौरा आम्ही आज नियोजित करण्याचं काम केलेलं आहे। देशभरात या मतदारसंघाचं देशभराचं लक्ष लागलेलं आहे, पवार विरुद्ध पवार लढवत कसं पाहताय? इतिहास लिहिलं जाणार आहे की आपण निष्ठेबरोबर राहिलो का निधीबरोबर राहिलो। प्रत्येकांना विचार करायचा आहे की आपण आपल्या नाव इतिहासामध्ये कुठे नोंदलं गेलं पाहिजे, की निधीच्या मागे नोंदलं गेलं पाहिजे की निष्ठेने नोंदलं गेलं पाहिजे आणि म्हणून ही जी लढाई आहे ही ऐतिहासिक लढाई संपूर्ण देशभरामध्ये आणि त्याचा एक भाग आणि सौभाग्य आणि अभिमान आहे की आपल्याला त्याच्यात ही संधी मिळते की कोणाची बाजू घ्यावी आणि सत्यतेची बाजू घेण्याची भूमिका ही राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी घेतलेले तसेच शिवसैनिकांनी घेतली आहे। आमच्या शिवसैनिकेमध्ये तर कॉन्ट्रॅक्टर, त्याच्यानंतर पलटूराम आणि त्याच्यानंतर गोदीराम म्हणजे जे विरोध करत होते आता गोदीमध्ये बसायला लागले, असे जे आहेत मलिदा खाणारे लोक सर्व गेले, राहिले तर फक्त निष्ठावान कार्यकर्ते जे राष्ट्रवादीमध्ये सत्तेमध्ये होती तरी आम्हाला काय मिळालं नाही, बीजेपीबरोबर आम्ही सत्तेमध्ये होतो तरी आम्हाला काय मिळालं नाही, पुढे आम्हाला काय मिळेल की नाही मिळेल ही पण आम्ही अपेक्षा न करता संघर्षातून तयार झालेला प्रत्येक शिवसैनिक पूर्ण ताकदीने उतरले। अध्यक्ष उद्धव साहेब ठाकरे यांची सभा होणार आहे का, येणार आहे का? हो, नक्की होणार आहे। अजून सभा आहेत, ती आखणी वरिष्ठ स्तरावरती केले जाणार आहे। संपूर्ण 48 मतदारसंघामध्ये कशा रीतीने रिजन वाईज विभागीय वाईज करता येईल। 23 तारखेला मावळला आम्ही फॉर्म भरणार आहोत, 18 तारखेला सुप्रियाताई फॉर्म भरणार आहेत, त्या फॉर्ममध्ये पण मी स्वतः आदरणीय आमचे संपर्क नेते संजय राऊतजी पण येणार आहेत, आदित्यजींची पण एक व्हिजिट 23 तारखेला आम्ही प्लॅन करतोय। मुळशीला करता येईल का, कारण तिकडच्या लोकांची इच्छा होती, मुळशीमध्ये लोकांची इच्छा होती की कार्यालय उद्घाटन करावं, मग तिकडे एक त्यांची व्हिजिट प्लॅन करता येईल, असं सर्व आखणी चालू आहे। होते सचिन अहिर आज बारामतीमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आज मेळावा घेण्यात आलेला आहे आणि संपूर्ण तालुक्यात बारामती मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जोमाने काम करण्याचे सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात कसे कार्यकर्ते काम करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।